students, I am Dr. A.B. Patil. Welcome in this session of Biodiversity, Conservation and Environmental Issues, lecture number 5. In this lecture, we will discuss about the conservation of biodiversity. Already we discussed about the loss of biodiversity. And today we will discuss about the conservation of biodiversity. Conservation of biodiversity means protection, upliftment and scientific management of biodiversity to maintain its optimum level and derive sustainable benefits for the present and future strategies. म्हणजे बायोडायव्हर्सिटी, कॉन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी मीन्स काय असणार आहे? प्रोटेक्शन. जी काय बायोडायव्हर्सिटी सध्या प्रेझेंट आहे थ्रू आउट द वर्ल्ड ती काय केली पाहिजे? त्याचं प्रोटेक्शन करायचं आहे. अपलिफ्टमेंट म्हणजे काय? इम्प्रूव्हमेंट ऑफ दिस बायोडायव्हर्सिटी. त्याचं ती बायोडायव्हर्सिटी इम्प्रूव्ह केली जाते. अँड द सायंटिफिक मॅनेजमेंट ऑफ बायोडायव्हर्सिटी. या बायोडायव्हर्सिटीचं सायंटिफिक मॅनेजमेंट केलं जाणार टू मेंटेन इट्स ऑप्टिमम लेवल अँड डिराइव्ह मीन्स त्याची ऑप्टिमम लेवल मेंटेन केली जाईल फॉर द अँड डिराइव्ह सस्टेनेबल बेनिफिट्स फॉर द प्रेझेंट अँड फ्युचर स्ट्रॅटेजीज की ज्यामुळे ही बायोडायव्हर्सिटी ह्या सध्याच्या स्ट्रॅटेजीज मध्ये त्याचबरोबर फ्युचर स्ट्रॅटेजीज मध्ये ती बेनिफिशियल होईल. म्हणजे आता जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्याला ती बेनिफिशियल ठरू शकेल किंवा पुढच्या जनरेशनला फ्युचर मधल्या भविष्यामधले जे काही जनरेशन असणार आहेत त्यांना सुद्धा काय असेल? दिस बायोडायव्हर्सिटी विच इज युजफुल वन. अँड फॉर दॅट purpose there is a need of protection of these biodiversity, conservation of these biodiversity which can be carried out by the protection, upliftment and the scientific management. Then there are different reasons for the conservation of biodiversity. There are three main reasons for the conservation of biodiversity. फर्स्ट रिझन आहे त्याच्यामध्ये नॅरोली युटिलिटेरियन रिझन्स. आता याच्यामध्ये पहिलं रिझन जे असणार आहे ते काय आहे? नॅरोली युटिलिटेरियन रिझन. आता यामध्ये आपण बघू शकतो सिन्स टाइम इनमेमोरियल ह्युमन्स आर रेपिंग मटेरियल बेनिफिट्स फ्रॉम द बायोडायव्हर्सिटी. जी काही बायोडायव्हर्सिटी आहे त्या बायोडायव्हर्सिटी मध्ये अगदी अनादी काळापासून काय करतोय ह्युमन बीइंग वेगवेगळे काय करणार आहोत? प्लांट मटेरियल ते काय करणार आहे? यूज करणार आहे. त्याच्यासाठी त्याची काय करत होता? ते वेगवेगळे प्लांट्स हे काय केले होते? त्याचं हार्वेस्टिंग, रेपिंग केलं जात होतं. अँड दीज प्लांट्स विच आर यूज टू फुलफिल द डिफरंट नीड्स ऑफ द ह्युमन बीइंग means for the food purpose असेल, for the clothing purpose असेल, as well as for the shelter असेल किंवा for the medicinal purpose साठी ह्युमन बीइंग हे काय करत आहे? तर ही बायोडायव्हर्सिटी वेगवेगळ्या पर्पज साठी ह्युमन बीइंग अगदी अनादी काळापासून त्याचं युटिलायझेशन करत आहे. इथं जर आपण बघितलं these resources which are present in the nature which are used for the basic needs like food, clothes, shelter, industrial products like resins, tannins, perfume base. म्हणजे जे काही रिसोर्सेस प्रेझेंट असणार आहेत ते मोस्टली कशासाठी यूज केले जातात? टू फुलफिल द बेसिक नीड्स लाईक द फूड, क्लॉथ्स अँड शेल्टर. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा आपण बघतो याच्यासाठी काय लागणार आहे? हे जे काही एन्व्हायरमेंट मध्ये, नेचर मध्ये अवेलेबल असलेले रिसोर्सेस आहेत त्याचाच उपयोग करून आपण काय करणार आहे? आपल्या ज्या काही बेसिक नीड्स आहेत त्याचं फुलफिलमेंट करणार आहोत. त्याचबरोबर इंडस्ट्रियल प्रॉडक्ट्स, जे काही इंडस्ट्रियल प्रॉडक्ट्स आहेत म्हणजेच रेझिन्स असेल, त्याचबरोबर टॅनिन्स आहे, परफ्यूम बेस असेल किंवा अदर वेगवेगळे काय असणार आहेत? प्लांट मटेरियल जे असेल विच इज यूज ऍज ए रॉ मटेरियल. असे वेगवेगळे रिसोर्सेस एन्व्हायरमेंट मध्ये प्रेझेंट आहेत की जे ऍज ए रॉ मटेरियल म्हणून वेगवेगळ्या इंडस्ट्रीज मध्ये काय केलं जातं? वापरलं जाणार आहे. देन the next the aesthetic use as in the ornaments and the artifacts. म्हणजेच काय असेल? वेगवेगळ्या कलाकृतींसाठी त्याचबरोबर ऑर्नामेंटसाठी पण काय केलं जाणार आहे? हे जे काही त्याचे यूज केले जाणार आहेत. दीज नंबर ऑफ रिसोर्सेस विच आर अवेलेबल इन द नेचर विच आर यूज फॉर द अस्थेटिक यूज. त्याचा अस्थेटिक यूज केला जाईल ऍज ए ऑर्नामेंट्स अँड द आर्टिफॅक्ट्स.
देन मेडिसिनल यूज ऑफ द प्लांट्स अँड ॲनिमल्स. बरेचसेच असे प्लांट्स अँड ॲनिमल्स आहेत की ज्या प्लांट्स अँड ॲनिमल्सचा उपयोग हा कशासाठी केला जातो, फॉर द मेडिसिन प्रिपरेशन साठी, किंवा जे काही वेगवेगळ्या थेरपीज आहेत मेडिसिन मध्ये आपण ज्या बघतो वेगवेगळ्या थेरपीज आहेत, ट्रीटमेंट पर्पज साठी सुद्धा ह्या वेगवेगळ्या प्लांट्स आणि ॲनिमल्सचा काय केलं जाणार आहे, यूज केला जाईल. देर आर 25% ग्लोबल मेडिसिन्स विच आर प्रिपेअर्ड फ्रॉम दीज बायोडायव्हर्सिटी. हे जे काही बायोडायव्हर्सिटी अवेलेबल आहे, प्लांट्स ॲनिमल जे अवेलेबल असतील त्या प्लांट्स ॲनिमलचा उपयोग करून वेगवेगळे काय केले जाणार आहेत, मेडिसिन्स तयार केले जातील. जर आपण बघितलं तर 25% द ग्लोबल मेडिसिन्स विच आर प्रिपेअर्ड फ्रॉम दीज the resources which are available in the nature, as well as 25,000 species used by the tribal peoples for the traditional medicines. म्हणजे जे काही ट्रायबल पीपल्स असणार आहेत, जे काही आदिवासी लोक आहेत ते काय करतील, तर या ज्या नेचर मध्ये वेगवेगळे जे काही प्लांट्स असणार आहेत त्या प्लांट्स मधले जवळजवळ 25,000 अशा स्पेसीज असणार आहेत. 25,000 species used by these tribals for the preparation of the traditional medicines. Traditional medicine preparation साठी ते वापरणार आहेत. Then and so for the utilization of all these biodiversity and resources in the nature, nowadays the bioprospecting of the important species which can be carried out. सध्याच्या काळामध्ये काय केलेलं आहे, बऱ्याचशाच इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट स्पेसीजचं काय केलेलं आहे, बायोप्रॉस्पेक्टिंग केलं. Nowadays there is a bioprospecting of the different important economically important species. Then what is the meaning of this bioprospecting? Bioprospecting म्हणजे काय असणार आहे, सिस्टमॅटिक सर्च फॉर द डेव्हलपमेंट ऑफ न्यू सोर्सेस ऑफ केमिकल कंपाउंड्स, जीन्स, मायक्रोऑर्गॅनिझम्स, देन मॅक्रोऑर्गॅनिझम्स, प्रॉडक्ट्स फ्रॉम द नेचर. काय केलं जाणार आहे या बायो प्रॉस्पेक्टिंग मध्ये, सिस्टमॅटिक द सर्च फॉर डेव्हलपमेंट ऑफ न्यू रिसोर्सेस ऑफ केमिकल कंपाउंड्स. वेगवेगळे केमिकल कंपाउंड चे काय केले जाणार आहेत, नवीन सोर्सेस शोधले जाणार आहेत. त्याचबरोबर काय केलं जातं, त्याचं डेव्हलपमेंट केलं जाईल, नवीन सोर्सेसचं डेव्हलपमेंट केलं जाईल. त्याचबरोबर जीन्स असतील, देन मायक्रो ऑर्गॅनिझम, मॅक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, देन द प्रॉडक्ट्स फ्रॉम द नेचर मधून असे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आपण तयार करणार आहोत की जे काय असणार आहेत, नवीन सोर्सेस म्हणून आपण वापरू शकणार आहेत. आणि अशा इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट स्पेसीजची डेव्हलपमेंट ही बायो प्रॉस्पेक्टिंगनी केले जाणार आहे की ज्याच्यामध्ये सिस्टमिक सर्च केला जातो की ज्यामुळे आपण काय करू शकू, तर नवीन सोर्सेस आपण डेव्हलप करू शकणार. देन ऑल्सो we observed that this is all about the narrowly utilitarian reason. की ज्या रिझन मध्ये आपण बघतोय की नंबर ऑफ असे प्लांट प्रोडक्ट्स आहेत, ॲनिमल्स आहेत विच आर यूज बाय द ह्युमन बीइंग्स फॉर द different purpose, the different sources which are present in the nature which are essential for the development of the human being or to fulfill the needs of the human being. Then the next आपण बघतो broadly utilitarian reasons. याच्यामध्ये जर आपण बघितलं, the oxygen which is essential for the human being or other living organism जे आहेत त्यांना कशासाठी लागणार आहे ऑक्सिजन, तर for the aerobic respiration all animals or all organisms they require oxygen. Oxygen त्यांना essential and this oxygen which is available in the nature मध्ये हा ऑक्सिजन अवेलेबल आहे and by this oxygen शिवाय कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा काय होऊ शकत नाही, सर्वाइव्ह होऊ शकणार नाही एक्सेप्ट अनएरोबिक ऑर्गॅनिझम जे असणार आहेत, काही अनएरोबिक बॅक्टेरिया आहेत ते काय होतील, ते अनएरोबिक कंडिशनला लाईव्ह राहू शकतील. पण बाकीचे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्यांना ऑक्सिजन हा इसेन्शियल. इफ यू ऑब्झर्व द ऑक्सिजन सिलेंडर, जर ऑक्सिजन सिलेंडरची व्हॅल्यू आपण बघितली
तर त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल की अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्याला काय असणार आहे, ऑक्सिजन इझिली कंटिन्युअसली नेचर मधून अवेलेबल होणार आहे. And so this nature provide us a fresh air or the provide the oxygen which is essential to the life. आपल्याला लाईव्ह राहण्यासाठी जो ऑक्सिजन इसेन्शियल आहे तो आपल्याला कंटिन्युअसली नेचर मधून काय होणार आहे, अवेलेबल होणार आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं, सम ॲनिमल्स प्ले ए क्रुशियल रोल इन पॉलिनेशन अँड द सीड डिस्पर्सल. जर आपण बघितलं, बरेचसे असे ॲनिमल्स आहेत की जे इम्पॉर्टंट रोल्स करतील. दे कॅरी आउट द इम्पॉर्टंट रोल ऑफ द पॉलिनेशन. पॉलिनेशन मीन्स द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा. स्टिग्मा वरती काय होणार, जे पोलन ग्रेन परागकण जे पडणार आहेत, म्हणजेच अँथर मधले पोलन ग्रेन हे स्टिग्मा पर्यंत नेण्याचं काम हे बरेचसेच काय करतात, ॲनिमल्स करणार आहेत. म्हणजेच काही इन्सेक्ट्स असतील, बर्ड्स असतील, बॅट्स असतील, दीज कॅरी आउट द पॉलिनेशन प्रोसेस. अँड सो इट इज इसेन्शियल फॉर the reproduction or to carry out the fertilization process and for the development of delicious fruits डेव्हलपमेंट साठी इसेन्शियल आहे. म्हणजे पॉलिनेशन प्रोसेस ही ॲनिमलच्या मार्फत होणार आहे. त्याचबरोबर बऱ्याचशाच अशा सीड्स असणार आहेत. दीज सीड्स डिस्पर्सल विच कॅन बी कॅरीड आउट बाय द ॲनिमल्स. ॲनिमल्स सीड डिस्पर्सल करणार आहेत, पॉलिनेशन करतील, ॲज वेल ॲज फ्रॉम द नेचर वी गेट द एअर. आपल्याला एअर जी मिळणार आहे म्हणजेच ऑक्सिजन विच इज अवेलेबल फ्रॉम द नेचर. नेचर मधून ऑक्सिजन अवेलेबल होईल. देन we observed that the Amazon forest produce 20% of the total oxygen of the earth atmosphere. या पूर्ण अर्थ वरचं, पृथ्वीवरचं जे वातावरण आहे त्याच्यामधला जो काही ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजन पैकी 20% ऑक्सिजन हा कुठून प्रोड्यूस केला जातो, तर अमेझॉन फॉरेस्ट मध्ये. अमेझॉन फॉरेस्ट produce 20% of the total oxygen of the earth atmosphere, and this oxygen which is essential for the all living organism. We observed that the slash and burn policy of the locals to the reclaimed forest land has caused a towering, that is 9,06,000 hectares of the फॉरेस्ट डिव्हॅस्टेशन इन इयर 2019. म्हणजे जर आपण बघितलं तर इथे आपल्याला काय पाहायला मिळेल, जे काही बरेचसेच काय असणार आहे, फॉरेस्ट एरिया जो असणार आहे तो फॉरेस्ट एरियाचं काय झालं, डिव्हॅस्टिंग झालेलं आहे. डिव्हॅस्टिंग मीन्स काय असणार आहे, विनाशकारी फॉरेस्ट फायर आपल्याला तिथं दिसली. इन 2019 मध्ये अशी फॉरेस्ट फायर अमेझॉन फॉरेस्ट मध्ये झाल्यामुळे काय झालंय, बराचसाच फॉरेस्टचा एरिया जो असणार आहे तो पूर्णपणे काय झाला, तर त्याचं देयर इज अ डिव्हॅस्टिंग ऑफ द फॉरेस्ट एरिया. आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं, द स्लॅश अँड द बर्न पॉलिसी ऑफ द लोकल्स to reclaim the forest land as a cause a towering and 9,06,000 hectares of the forest devastation in year 2019. म्हणजे जी काही तिथली लोकल पीपल जे असणार आहेत त्या लोकल पीपलनी काय केलेलं आहे, जी फॉरेस्ट लँड आहे त्याच्यामधली बराचसाच भाग काय केला, तर तो युटिलायझेशन पर्पज साठी तिथं तो बर्न केला. आणि बर्न करताना काय झालेलं आहे, ही जी काही आग जी असणार आहे ती पूर्ण त्या फॉरेस्ट एरियामध्ये अशा पद्धतीने पसरत गेलेली आहे, दॅट इज देयर इज अ डिव्हॅस्टिंग फायर ऑफ द फॉरेस्ट अँड इन विच 9,06,000 हेक्टर्स ऑफ द फॉरेस्ट devastation in the year 2019. 2019 मध्ये अशा पद्धतीची विनाशकारी आग ही काय असणार आहे, फॉरेस्ट एरियाला लागल्यामुळे त्याच्यामध्ये जवळजवळ 9,06,000 हेक्टर्स फॉरेस्ट इज लॉस झालेलं आहे. आणि याच्यामध्ये मग बरेचसे काय असणार आहे, बायोडायव्हर्सिटी लॉस झाली. बायोडायव्हर्सिटी लॉस झाल्यामुळे त्याच्याबरोबर म्हणजे नंबर ऑफ प्लांट्स असतील, ॲनिमल्स असतील, these are lost. So this is all about the broadly utilitarianism. This is all about the broadly utilitarianism.
देन नेक्स्ट आपण बघणार आहोत इथिकल रिझन्स. आता हे जे काही इथिकल रिझन्स आहे ते इथिकल रिझन मध्ये आपण विचार केला पाहिजे. वी हॅव नो राईट टू डिस्ट्रॉय द डायव्हर्सिटी सिम्पली बिकॉज वी शेअर अर्थ विथ देम. म्हणजे आपण जर बघितलं की आपल्याला कोणत्याही प्रकारचा अधिकार नाहीये. वी हॅव नो राईट्स टू डिस्ट्रॉय द डायव्हर्सिटी सिम्पली बिकॉज वी शेअर अर्थ विथ देम. म्हणजे जे काही नंबर ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स या प्लॅनेट वरती प्रेझेंट आहे त्यांच्या बरोबर आपण ही अर्थ जी असणार आहे वी कॅन शेअर दिस अर्थ विथ देम अँड वी हॅव नो राईट्स टू डिस्ट्रॉय द डायव्हर्सिटी. त्यामुळं ही डायव्हर्सिटी जी आहे ती डायव्हर्सिटी डिस्ट्रॉय करण्याचा कोणताही अधिकार आपल्याला नाहीये. पण हे जे काही नेचर मध्ये अवेलेबल असलेले जे रिसोर्सेस असणार आहेत these resources which are available to each and every living organism they give to the each and every living organism, so the every living organism take these resources for their benefits and so there is no right to destroy this diversity to the human being ला कुठल्याही प्रकारचा अधिकार नाहीये की हे डिस्ट्रॉय करण्याचा. पण जे काही आतापर्यंत आपण डिस्ट्रॉय केलं त्याचं प्रोटेक्शन करणं हे ह्युमन बीइंगचं काम आहे. बिकॉज दिस बायोडायव्हर्सिटी विच इज इसेन्शियल फॉर द प्रेझेंट जनरेशन ॲज वेल ॲज इट इज ऑल्सो इसेन्शियल फॉर द फ्युचर जनरेशन. म्हणजे आपल्या ज्या काही पुढच्या पिढ्या असणार आहेत त्यांना हे सगळे रिसोर्सेस लागणार आहेत. त्याच्याशिवाय ते लाईव्ह राहू शकणार नाहीत. आणि त्यामुळं त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर ह्या बायोडायव्हर्सिटीचं कॉन्झर्वेशन करणं खूप गरजेचं आहे. So these are the three reasons for the conservation of the biodiversity. There are two types of the conservation. दोन टाइपचे conservations आहेत and these are nothing but the in situ conservation and ex situ conservation. First we discuss about the in situ conservation. When the conservation which can be carried out in the natural habitat means when the conservation or protection is given to the habitat. जेव्हा एखादे हॅबिटॅटच काय केली जाते प्रोटेक्ट केली जाणार आहे. when the habitat is protect then the different species which can also automatically these are protected or conserved in that habitat. म्हणजे एखादा हॅबिटॅट जेव्हा आपण कॉन्झर्व करणार आहोत त्याला प्रोटेक्शन देणार आहे तर त्याच्याबरोबर काय होणार आहे तिथं प्रेझेंट असलेले जे काही वेगवेगळ्या प्लांट स्पेसीज असतील ॲनिमल स्पेसीज असतील these can be conserved in the nature. And this conservation in situ conservation which can be carried out in the home means in the home of these all living organism. म्हणजे नेचर मध्येच आपण काय करणार आहोत याचं कॉन्झर्वेशन करणार आहे. जिथं त्या ऑर्गॅनिझमचा अधिवास आहे जिथं तो ऑर्गॅनिझम राहणार आहे त्याच ठिकाणी जर आपण काय केलं त्या हॅबिटॅटला प्रॉपर प्रोटेक्शन केलं त्याचं डिस्ट्रक्शन आपण केलं नाही तर काय होणार आहे आपोआपच त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं प्लांटचं ॲनिमलचं काय होईल प्रोटेक्शन होईल अँड देअर नंबर विच कॅन बी इन्क्रीज त्याचा नंबर वाढू शकेल अँड विच इज बेनिफिशियल टू द होल नेचर. कारण त्यामुळे काय होणार आहे इकोसिस्टीम हे बॅलन्स राहणार आहे. सगळ्या नेचर मध्ये जर आपण बघितलं सगळं जे काही नेचर आहे एन्व्हायरमेंट मध्ये आपल्याला काय दिसेल बॅलन्स इकोसिस्टीम पाहायला मिळते अँड विच इज ऑल्सो बेनिफिशियल टू द ह्युमन बीइंग. देन आपण जर बघितलं फॉर एक्झाम्पल कान्हा फॉरेस्ट ॲज ए टायगर रिझर्व. कान्हा फॉरेस्ट जे काही कान्हा फॉरेस्ट आहे विच इज कन्सिडर्ड ॲज ए टायगर रिझर्व. टायगर रिझर्व म्हणून तो काय केलेला हे फॉरेस्ट कन्सिडर केलेला आहे आणि त्याच्यासाठी या फॉरेस्ट एरियाला प्रोटेक्शन दिलेलं आहे की ज्यामुळे काय होईल त्या फॉरेस्ट एरियामध्ये प्रेझेंट असलेले जे टायगर्स असतील त्यांना प्रोटेक्शन मिळणार आहे. देन there are 34 biodiversity hotspots which are present. जर आपण बघितलं थ्रू आउट द वर्ल्ड काय असणार आहे 34 biodiversity hotspots are present. When this area any area which is considered as a biodiversity hotspot एखादा एरिया कधी तो बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणून कन्सिडर केला जाणार आहे this area which is high species richness as well as density.
म्हणजे त्या एरियामध्ये काय पाहिजे, दिस एरिया हॅव ए हाय स्पेसिस रिचनेस ॲज वेल ॲज अ डेन्सिटी. तिथे डेन्सिटी जास्त असेल त्याचबरोबर आपल्याला काय पाहायला मिळणार आहे, हाय स्पेसिस रिचनेस पाहायला मिळेल. म्हणजेच तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेसिस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर देअर इज ए हाय डेन्सिटी आपल्याला पाहायला मिळते. देन दिस एरिया विच इज कन्सिडर ॲज ए बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट. इट ऑल्सो इन्क्लुड्स द इंट्रोडक्शन. आता ह्याच्यामध्ये इनसिटू कॉन्झर्वेशन मध्ये जर आपण बघितलं, इनसिटू कॉन्झर्वेशन ऑल्सो इन्क्लूड द इंट्रोडक्शन ऑफ द व्हरायटीज traditionally, that is these varieties traditionally used for the farming and horticulture. म्हणजे अशा बऱ्याचशाच व्हरायटीज असणार आहेत, त्या व्हरायटीज पण काय केल्या जातात, इंट्रोड्यूस केल्या जातात. इट ऑल्सो इन्क्लूड द इंट्रोडक्शन ऑफ द डिफरंट व्हरायटीज विच आर ट्रॅडिशनली यूज फॉर फार्मिंग अँड हॉर्टिकल्चर, की ज्या फार्मिंग आणि हॉर्टिकल्चर साठी. म्हणजेच आपण हॉर्टिकल्चर जे असणार आहे त्यामध्ये पण बघू शकतो. म्हणजेच त्याचबरोबर फार्मिंग पर्पज साठी सुद्धा काय केलं जाणार आहे, त्या व्हरायटीज हे इम्पॉर्टंट आहे. अशा व्हरायटीज पण काय केल्या जातात, इंट्रोड्यूस केल्या जातात. जसं आपण बघायचं एक्झाम्पल जर बघितलं तर पवरा ट्रायबल्स इन सातपुडा महाराष्ट्र, व्हरायटीज ऑफ द कॉर्न विथ डिफरंट कलर्ड कर्नल्स. म्हणजे याचं एक्झाम्पल जर बघायचं म्हटलं तर काय असणार आहे, महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल पवरा ट्रायबल्स इन सातपुडा, they introduce the varieties of the corn with different colored kernels. म्हणजे अशा पद्धतीच्या व्हरायटीचं त्यांनी काय केलेलं आहे, कॉन्झर्वेशन केलंय. कॉर्नच्या वेगवेगळ्या व्हरायटीचं कॉन्झर्वेशन केलं. अँड दीज व्हरायटीज ऑफ द कॉर्न विच हॅव्हिंग द डिफरंट colored kernels, वेगवेगळ्या कलरचे काय असणार आहे, डिफरंट कलर्ड कर्नल्स विच आर प्रेझेंट इन दॅट corn varieties, and these are conserved by these Pawra tribals in Satpura. Then we also observed that in India, आता जे काही बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट कन्सिडर केले थ्रूआउट द वर्ल्ड, त्याच्यामधले 3 हॉटस्पॉट जे असणार आहेत, 3 हॉटस्पॉट असतील बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स विच आर प्रेझेंट इन इंडिया. अँड दीज आर नथिंग बट द वेस्टर्न घाट्स आहे, देन इंडो बर्मा आहे, then eastern Himalayas. These are the 3 biodiversity hotspots which are present in India, which are rich in species as well as density. Then these hotspots reduce the extinction up to 30%. म्हणजे जे काही आपण हे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट कन्सिडर केलेले आहेत, and we give the protection or conserve the biodiversity by the different management. वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्ट त्याच्यासाठी केलेत, वेगवेगळ्या मॅनेजमेंट प्रोटेक्शन आपण केलेलं आहे. त्या पद्धतीने हे मॅनेजमेंट करून आपण तो एरिया काय केलेला आहे, रिझर्व ठेवला, त्या ऍनिमलसाठी रिझर्व ठेवलेला आहे आणि त्याला प्रॉपर आपण काय केलेलं आहे, प्रोटेक्शन दिलेलं आहे, त्याचं कॉन्झर्वेशन केलेलं आहे. ड्यू टू दिस बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट जे असणार आहे त्याच्यामुळे काय झालेलं आहे, तर 30% द एक्सटिंक्शन रेट विच कॅन बी रिड्यूस. त्या हॉटस्पॉट्स मुळे काय झालेलं आहे, रिड्यूस द एक्सटिंक्शन रेट अप टू 30%. म्हणजे पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर ज्या काही स्पेसिस आहेत, हळूहळू एक स्पेसिस नष्ट व्हायला लागले, त्याचं जे प्रमाण होतं ते 30% काय झालेलं आहे, कमी आलेलं आहे. मीन्स एक्सटिंक्शन रेट विच इज रिड्यूस अप टू 30%. देन नेक्स्ट आपण बघू शकतो इंडियामध्ये जे काही वेगवेगळे काय केलेलं आहे, इनसिटू कॉन्झर्वेशन केले. त्या इनसिटू कॉन्झर्वेशन मध्ये काय येणार आहे, बायोस्फिअर रिझर्व्ह येतील, नॅशनल पार्क्स येणार आहेत, वाईल्ड लाईफ सँच्युरीज येतील. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं, इन इंडिया 14 biosphere reserves are present, 90 national parks are present, and 448 wildlife sanctuaries which are present in India. इंडियामध्ये अशा 448 वाईल्ड लाईफ सँच्युरीज प्रेझेंट आहेत, 90 नॅशनल पार्क्स आहेत आणि 14 काय आहेत,
तर बायोस्फिअर काय असतील, रिझर्व्स प्रेझेंट असतील, अँड ड्यू टू विच वी कॅन प्रोटेक्ट द बायोडायव्हर्सिटी विच इज प्रेझेंट इन इंडिया. म्हणजे जी काही बायोडायव्हर्सिटी इंडियामध्ये प्रेझेंट आहे त्याचं प्रोटेक्शन आपण करू शकतो, त्याचबरोबर एक्सटिंक्शनचा रेट जो असणार आहे तो रिड्यूस करू शकणार आहे. महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितले असे किती नॅशनल पार्क्स आहेत, 5 नॅशनल पार्क्स अँड 11 द वाईल्ड लाईफ सँच्युरीज विच आर प्रेझेंट इन इंडिया. 5 नॅशनल पार्क्स आणि 11 काय असणार आहेत, द वाईल्ड लाईफ सँच्युरीज विच आर प्रेझेंट इन महाराष्ट्रामध्ये प्रेझेंट असते. देन दिस इन सिटू कॉन्झर्वेशन. आता इन सिटू कॉन्झर्वेशन मध्ये आपल्याला माहित झालंय की जे काही कॉन्झर्वेशन करायचं आपल्याला, प्लांट्स असतील, अॅनिमल्स असतील, याचं कॉन्झर्वेशन आपण नेचर मध्येच करणार आहोत, त्याच्या हॅबिटॅट मध्येच त्याला प्रोटेक्शन देणार आहोत. तर अशा पद्धतीचंच एक काय असणार आहे, इन सिटू कॉन्झर्वेशन मध्ये अजून काय इन्क्लूड होणार आहे, द सॅक्रेड ग्रूव्ज, की ज्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, देवराई. असा एक काही पार्ट असतो फॉरेस्ट एरिया किंवा कल्टिवेटेड प्लांट्स अँड द फॉरेस्ट एरिया असेल विच इज कन्सिडर ॲज ए सॅक्रेड ग्रूव्ज. आणि ह्या सॅक्रेड ग्रूव्ज म्हणजे जे काही तिथले लोकल पीपल्स असतील किंवा ट्रायबल कम्युनिटीज असतील, दे कन्सिडर दिस फॉरेस्ट एरिया ॲज ए सॅक्रेड ग्रूव्ज and they do not cut a single twig of the plant from these sacred grooves. म्हणजे या सॅक्रेड ग्रूव्स मध्ये जे प्लांट्स असणार आहेत ते प्लांट्स तर ते कट करणार नाहीत, पण त्याची एखादी फांदी सुद्धा ते लोक काय करत नाहीत, कट करणार नाहीत, कारण त्या एरियाला त्यांनी काय कन्सिडर केलं आहे, सॅक्रेड ग्रूव्स म्हणून कन्सिडर केलं आहे. अँड देअर प्रोटेक्शन, देअर कॉन्झर्वेशन विच इज कॅरीड आउट बाय द दिस लोकल पीपल्स. तिथले जे काही लोकल पीपल्स असतील, वेगवेगळे जे काही ट्रायबल कम्युनिटीज असतील, दीज कॅन कॅरी आउट द प्रोटेक्शन ऑफ दीज एरिया. दीज आर कन्सिडर ॲज ए सॅक्रेड ग्रूव्स. अशा सॅक्रेड ग्रूव्स बऱ्याच ठिकाणी आपण इंडियामध्ये बघू शकतो, वेगवेगळ्या ठिकाणी असे सॅक्रेड ग्रूव्स प्रेझेंट असतील. आपण इथे एक्झाम्पल बघू शकतो, दॅट इज खासी अँड जेंटी हिल्स मेघालया. दॅट इज Khasi and Jayantee Hills, Meghalaya, which is considered as a sacred group. Then the next आहे Western Ghat regions of Maharashtra and also the Karnataka region मध्ये पण काही region जो आहे which is also considered as a sacred groups. महाराष्ट्रामधला आपण बघितला तर वेस्टर्न घाट रिजन महाराष्ट्र विच इज कन्सिडर ॲज ए सॅक्रेड ग्रूव्ज. अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण बघू शकतो की अशा सॅक्रेड ग्रूव्ज म्हणजे देवराई प्रेझेंट आहेत. त्याचबरोबर अरवली हिल्स ऑफ राजस्थान, अरवली हिल्स इन राजस्थान, देन द बस्टर, देन चंदा अँड सारगोजा विच आर प्रेझेंट इन मध्य प्रदेश. मध्य प्रदेश मधल्या हे काही सॅक्रेड ग्रूव्हचे एक्झाम्पल्स आहेत. So these are the some examples of the sacred groves where the protection of the plants and animals means biodiversity conservation which can be carried out and which is included in the in situ conservation. ते कशामध्ये include केलंय, in situ conservation. Then we discuss about the ex situ conservation. तर एक्स सिटू कॉन्झर्वेशन जे आपण बघणार आहोत, दिस एक्स सिटू कॉन्झर्वेशन याच्यामध्ये काय होईल, द एक्स सिटू कॉन्झर्वेशन विच इज कॅरीड आउट मीन्स द प्रोटेक्शन ऑफ द बायोडायव्हर्सिटी इन कॅपिटिव्हिटी or the away from the natural habitat, when the protection of the plants and animals which can be carried out in captivity or away from the natural habitat. म्हणजे जे प्लांट्स अँड ॲनिमल्स आहेत की जे काय असणार आहेत, क्रिटिकली इंडेंजर्ड आहेत, mean these plants animals which cannot survive in the nature, these are protected or these are conserved in the, कुठे conserve केले जाणार आहेत ते, these are conserved in the captivity. कॅपिटिव्हिटी मध्ये ते कॉन्झर्व केले जातील किंवा नॅचरल हॅबिटॅट पासून दूर, म्हणजे त्याच्यापासून अवे फ्रॉम दिस नॅचरल हॅबिटॅट दीज प्लांट्स अँड ॲनिमल्स आर कॉन्झर्व. दिस इज नथिंग बट द एक्स सिटू कॉन्झर्वेशन. त्याला आपण एक्स सिटू कॉन्झर्वेशन म्हणतो की जिथं
कॉन्झर्वेशन हे नॅचरल हॅबिटॅट मध्ये केलं जाणार नाही, तर आर्टिफिशियली आपण त्याच्यासाठी त्या पद्धतीचे हॅबिटॅट तयार करणार आहोत आणि तिथं त्या अॅनिमल्सचं प्लांटचं आपण काय करणार आहोत तर प्रोटेक्शन करणार आहोत, त्या प्लांट्स अॅनिमल्सला कॉन्झर्व करणार आहोत, विच इज नथिंग बट द ex situ conservation. त्याला आपण ex situ conservation म्हणतो. And in this ex situ conservation which include wildlife safari parks, then the याच्यामध्ये पहिला आपण बघतो वाईल्ड लाईफ सफारी पार्क्स, देन द झूलॉजिकल पार्क्स आहे, बॉटॅनिकल गार्डन्स असतील ह्या याच्यामध्ये इन्क्लूड होतात. म्हणजे बॉटॅनिकल गार्डन, आपण एखाद्या बॉटॅनिकल गार्डनला व्हिजिट द्यायला गेलो तर तिथं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या प्लांट स्पेसीज पाहायला मिळतील की त्यासाठी काय केलं असणार आहे, त्या एरियामध्ये वेगवेगळे प्लांट्स कल्टिवेट केलेले आहेत अँड दे आर कॉन्झर्व अँड प्रोटेक्टेड इन दॅट एरिया अँड दिस इज नथिंग बट द बॉटॅनिकल गार्डन. त्याला आपण बॉटॅनिकल गार्डन म्हणणार आहोत. त्याचबरोबर आहे झूलॉजिकल पार्क. आपण बघतो एखाद्या झूला आपण व्हिजिट द्यायला गेल्यानंतर आपल्याला तिथे लक्षात येईल की वेगवेगळ्या प्रकारचे अॅनिमल्स तिथे ठेवले असतात. These animals which are protected in the captivity, कॅपिटिव्हिटी मध्ये ते प्रोटेक्ट केलेले आहेत, म्हणजे त्या पद्धतीचं त्यांना एन्व्हायरमेंट तिथे तयार करून दिलेलं आहे. त्यांना जे काही फूड आहे ते फूड त्यांना प्रोव्हाइड केलं जातं आणि ते अॅनिमल्स तिथं कॉन्झर्व केले जाणार आहेत, प्रोटेक्ट केले जातात. देन ऑल्सो वाईल्ड लाईफ सफारी पार्क्स पण आहेत की जिथं हे काय केले जाणार आहेत तर अॅनिमल्स अँड प्लांट्स विच कॅन बी कॉन्झर्व. देन नेक्स्ट आपण बघू शकतो क्रोकोडाईल बँक ऑफ चेन्नई. चेन्नई मध्ये आपण बघितलं की त्याला जे काही हे कॅपिटिव्हिटी आहे किंवा जे अवे फ्रॉम द नॅचरल हॅबिटॅट मध्ये काय केलेलं आहे त्याचं जे काही पूर्ण रिप्रोडक्शन असेल, देन द डेव्हलपमेंट ऑफ दिस नंबर ऑफ क्रोकोडाइल्स विच कॅन बी कॉन्झर्व प्रोटेक्टेड इन दॅट एरिया अँड देअर एक्झाम्पल विच इज नथिंग बट द क्रोकोडाईल बँक ऑफ चेन्नई. देन नेक्स्ट आपण बघू शकतो सीड बँक. बरेचसे जे काही नंबर ऑफ वाईल्ड प्लांट असणार आहेत, द वाईल्ड प्लांटचे जे सीड्स असतील, क्रॉप व्हरायटीज असतील किंवा अदर जे प्लांट्स असतील, मेडिसिनल प्लांट्स असतील, अदर फ्लॉवरिंग प्लांट्स असतील, इकॉनॉमिकली बेनिफिशियल प्लांट्स असतील, देअर सीड्स विच कॅन बी, these seeds which can be preserved in that region or in that bank, this is called as a seed bank. त्याला आपण काय म्हणणार आहोत, सीड बँक म्हणतो. देन टिश्यू कल्चर. आता टिश्यू कल्चर टेक्निकने आपण कशा पद्धतीने एक्स सिटू कॉन्झर्वेशन करू शकतो. एक्स सिटू कॉन्झर्वेशन मध्ये आपण एक्स सिटू कॉन्झर्वेशन करणार म्हणजे काय करणार आहोत, नेचर मध्ये आपण कॉन्झर्वेशन करणार नाही, तर नेचर पासून जे ह्युमन बिईंगनी काय केलेलं आहे त्याच्यासाठी वेगवेगळ्या मेथड वापरून आर्टिफिशियली त्याच्यासाठी अशा पद्धतीची कंडिशन तयार केलेली आहे, एन्व्हायरमेंट तयार केलंय की जिथं त्याचं आपण कॉन्झर्वेशन करणार. अँड दिस इज नथिंग बट द सीड बँक असेल, मग नॅशनल आपण हे बघू शकतो, दॅट इज बॉटॅनिकल गार्डन्स असतील, झूलॉजिकल पार्क्स असतील, असे वेगवेगळे आपण काय केलेले आहेत, एक्स सिटू कॉन्झर्वेशन केले. आता यामध्ये टिश्यू कल्चर टेक्निक कसं आपण वापरू शकतो, असे काही प्लांट्स आहेत, मेडिसिनल प्लांट्स असतील, दीज प्लांट्स विच कॅन बी प्रोड्यूस देअर नंबर ऑफ प्लांटलेट्स विच कॅन बी प्रोड्यूस बाय द टिश्यू कल्चर टेक्निक. की जे प्लांट्स आता इंडेंजर्ड आहे, क्रिटिकली इंडेंजर्ड आहेत, अगदी थोडेच त्याच्यामधले इंडिव्हिज्युअल प्रेझेंट आहेत आणि आता जर तुम्ही त्याला प्रोटेक्शन दिलं नाही तर ते प्लांट काय होईल, पूर्णपणे एक्सटिंक्ट होईल, नष्ट होईल. अशा वेळी त्या प्लांटच्या सीड्स आपण कलेक्ट करणार आणि त्याच्यापासून नवीन प्लांट आपण डेव्हलप करणार आहोत. अशा वेळी काय होईल, जर सपोज त्या सीड पासून नवीन प्लांट डेव्हलप झाले नाहीत किंवा ते सीड्स तेवढ्या कालावधीमध्ये अवेलेबल झाले नाही, त्याच्या आधीच ते प्लांट जर काय झालं, एक्सटिंक्ट झालं, तर ते पूर्णपणे काय होईल, नष्ट होईल. म्हणून अशा वेळी काय केलं जाणार आहे, टिश्यू कल्चर टेक्निक म्हणजे सिंगल सेल ऑफ द प्लांट, प्लांटची सिंगल सेल वापरली जाणार अँड दिस सिंगल सेल ऑफ द प्लांट which is inoculated on artificial culture media and from these single cell of the plant we develop the callus develop करणार आहे पण callus पासून whole plantlet काय होईल, डेव्हलप होणार आहे. and in this way by tissue culture technique specially micro propagation technique ने आपण काय करू शकतो, अशा डिफरंट इंडेंजर्ड, क्रिटिकली इंडेंजर्ड प्लांटच्या स्पेसिस ज्या असणार आहेत त्याचे नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स आपण शॉर्ट ड्युरेशन मध्ये काय करू शकतो, प्रोड्यूस करू शकतो. देन ऑल्सो आपण क्लोनिंग टेक्निक पण वापरू शकतो ॲनिमलच्या बाबतीत आणि त्याने आपल्याला काय करता येईल, त्या ॲनिमल्सला, प्लांट्सला काय करता येईल, प्रोटेक्शन देता येईल, त्यांना कॉन्झर्व करता येईल.
देन इन विट्रो फर्टिलायझेशन ऑफ द एग्स, जे काही एग्स असणार आहेत, वेगवेगळ्या अॅनिमलचे जे एग्स असणार आहेत ते काय होऊ शकत नाही, नॅचरली त्याचं फर्टिलायझेशन होऊ शकत नाही. अशा वेळी आपण काय करणार आहोत, दीज एग्स विच कॅन बी फर्टिलाइज इन विट्रो कंडिशन. इन विट्रो कंडिशन म्हणजे लॅबोरेटरी मध्येच आपण काय करणार, आर्टिफिशियली आपण युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट करणार आहोत. फर्टिलायझेशन ऑफ एग्स विच कॅन बी कॅरिड आउट and from this fertilized egg the embryonic development which is carried out in the laboratory condition. laboratory condition मध्ये त्याच्यापासून एम्ब्रियो डेव्हलप केला जाईल and then this embryo which can be transferred into the जे काही ॲनिमल्स आहेत त्या ॲनिमलच्या युट्रस मध्ये परत काय केलं जाईल, ते एम्ब्रियो काय केला जाईल, तो ट्रान्सफर केला जाईल and then there is a development, embryonic development started. म्हणजे हे इन विट्रो फर्टिलायझेशन ऑफ एग्स विच कॅन ऑल्सो कॅरीड आउट और विच इज इन्क्लुडेड इन द एक्स-सी2 कॉन्झर्वेशन. एक्स-सी2 कॉन्झर्वेशन मध्ये. देन क्रायो प्रिझर्वेशन. आता क्रायो प्रिझर्वेशन ऑफ गॅमेट्स, जे वेगवेगळे गॅमेट्स आहेत त्या गॅमेट्सचं काय केलं जातं, क्रायो प्रिझर्वेशन. क्रायो प्रिझर्वेशन म्हणजे काय, these gametes which are preserved at a low temperature that is -196 degree Celsius. -196 degree Celsius ला काय करणार आहे आपण, लो टेम्परेचरला हा गॅमेट्सचं काय करतो, प्रिझर्वेशन करणार आहे. and then these gametes which are used, ते गॅमेट्स परत आपल्याला वापरता येतील, तर त्याच्यासाठी त्याचं प्रिझर्वेशन हे क्रायो प्रिझर्वेशन ऑफ गॅमेट्स विच कॅन बी कॅरीड आउट, ते आपल्याला करता येईल. सो दीज आर द डिफरंट मेथड्स ऑफ द एक्स-सी2 कॉन्झर्वेशन. या एक्स-सी2 कॉन्झर्वेशनच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत की ज्या कॉन्झर्वेशनच्या मेथडनी आपल्याला काय करता येईल, तर हे वेगवेगळे जे काही प्लांट ॲनिमल स्पेसिस आहेत, दीज कॅन बी कॉन्झर्व्ड और प्रिझर्व्ड. वी कॅन गिव्ह द प्रोटेक्शन टू दीज different plants and animals because these plants and animals which are beneficial for the human being, present generation as well as the future generation साठी सुद्धा ते इसेन्शियल आहेत. त्यामुळे त्याचं प्रोटेक्शन करणं गरजेचं आहे. प्लांट स्पेसिस जे असणार आहेत विच आर यूज फॉर द व्हेरियस पर्पज, वेगवेगळ्या ज्या प्लांट स्पेसिस आहेत त्या मेडिसिनल पर्पज साठी वापरल्यात. कंटिन्युअसली आपण त्याचं युटिलायझेशन करत गेलो, कंटिन्युअसली डिफॉरेस्टेशन करत गेलो, कंटिन्युअसली आपण हंटिंग करत गेलेलो आहोत. फॉरेस्ट लँड यूज फॉर द ऍग्रिकल्चर पर्पज आपण वापरत गेलो आणि त्यामुळं भरपूर प्रमाणात बायोडायव्हर्सिटी लॉस झालेली आहे. आणि सध्याची काही बायोडायव्हर्सिटी आहे तिला जर आपण प्रोटेक्शन नाही दिलं तर काय होणार आहे, याच्यामध्ये 50% आहे ती बायोडायव्हर्सिटी पण काय होईल, लॉस होऊ शकेल. त्यामुळं आपल्याला आत्ताच याला प्रोटेक्शन देणं गरजेचं आहे बाय द टू वेज, दॅट इज इन-सी2 कॉन्झर्वेशन and ex-situ conservation. Then आपण इथे एक दोन एक्झाम्पल बघणार आहोत. दॅट इज डॉक्टर अकिरा मियावाकी. This Akira Miyawaki studied a native forest of Japan. जपान मधलं नेटिव्ह फॉरेस्ट त्यांनी स्टडीड केलेलं आहे. and this Dr. Akira who developed a technique of growing a dense plantation in a short time. शॉर्ट टाइम मध्ये डेन्स प्लांटेशन कशा पद्धतीने डेव्हलप करायचं हे टेक्निक हे डॉक्टर अकिरा मियावाकी यांनी डेव्हलप केलं. आता या टेक्निक मध्ये काय केलेलं आहे, पहिल्यांदा पूर्णपणे जी लँड आहे तिचं डिगिंग केलं जाईल. त्यानंतर दिस सॉइल विच इज मिक्स विथ ए बायोमास, जे काही बायोमास अँड ह्युमस आहे ते त्याच्यामध्ये मिक्स केलं जाणार आहे. अँड कल्टिवेशन ऑफ द डिफरंट प्लांट, म्हणजे जे काही प्लांट्स असेल ते प्लांट्स तिथे कल्टिवेट केले जाणार आहेत, त्याचे सीड सोईंग केले जाणार आहेत. आणि ते कल्टिवेशन जे करणार आहे तिथं काय केलं जाईल, तर अगदी जे काही सिपलिंग ऑर दीज प्लांटलेट्स विच आर व्हेरी क्लोज टू इच अदर, त्यांच्यामध्ये अजिबात स्पेस राहता कामा नये, ते पूर्णपणे काय केले जाणार आहे, डेन्स प्लांटेशन आपण करणार आहोत. अँड दिस ड्यू टू विच, म्हणजे जी काही सॉइल मध्ये जे मॉइश्चर आहे ती मॉइश्चर काय होऊ नये, लॉस होऊ नये, त्याच्यासाठी अगदी जवळजवळ याचं कल्टिवेशन केलं जाईल की ज्यामुळं सॉइल मधला मॉइश्चर आहे तसा टिकून राहील. अँड विच इज यूज फॉर द प्लांट्सला ते वापरता येईल. अँड दिस टेक्निक विच डेव्हलप द फॉरेस्ट
व्हेरी फास्टली दॅन द नॅचरल डेव्हलपमेंट. नॅचरल डेव्हलपमेंटपेक्षा हे फास्टली डेव्हलपमेंट होणार आहे. आणि हे जर आपण बघितलं की फॉरेस्ट डेव्हलपमेंट डेन्स, that is the dense plantation, that is technique of growing the dense plantation in a short time, ही टेक्निक काय केलेली आहे, वापरली आहे. याच्यासाठी पहिले 3 वर्ष काय केले जाते, ह्या प्लांटलेटची काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मग त्याची फास्ट ग्रोथ होते. दिस टेक्निक विच इज ऑल्सो अप्लाइड और यूज इन इंडिया. इंडियामध्ये पण ही बेंगलुरू मध्ये वापरलेली आहे. त्याचबरोबर बॉम्बे मध्ये सुद्धा हे काय केलेले आहे, दिस टेक्निक विच इज यूज फॉर द प्लांटेशन पर्पज साठी वापरते. देन वी टेक वन ऑफ द एक्झाम्पल विच is observed in our Maharashtra. महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. that is the राहीबाई पोपरे. राहीबाई पोपरे which is known who is known as seed mother of Maharashtra. राहीबाई पोपरेला काय म्हटलेलं आहे, seed mother of Maharashtra. from the अहमदनगर मधल्या एका अहमदनगर जिल्ह्यामधल्या एका खेडेगावामधली ही काय असणार आहे, स्त्री आहे की जिने काय केलेलं आहे, दिस राहीबाई प्रोटेक्ट और द कलेक्ट द डिफरंट सीड्स, वेगवेगळ्या सीड्स तिने कलेक्ट केलेल्या आहेत अँड प्रिझर्व दिस सीड्स अँड यूज फॉर द that is the for the cultivation of different crops. आता ह्या ज्या काही सीड्स असणार आहेत, वेगवेगळे क्रॉप्स असतील, मिलेट्स आहेत, ब्रिंजल आहेत, देन द व्हेजिटेबल्स असतील, त्याचबरोबर मँगो सीड्स असतील, बीन आहे, बीन्सच्या सीड्स असतील, त्याचबरोबर आपण बघू शकतो ब्रिंजलच्या काही सीड्स याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. अशा किती सीड्स त्यांनी प्रिझर्व केलेले आहेत. द सीड बँक ऑफ राहीबाई which contain the 54 crop seeds and 116 varieties. Seed bank for 54 crops and 116 varieties. She also trains to the different farmers, students यांना काय केलेलं आहे तिनं, that is the training दिलेलं आहे. She also trains students and the farmers for seed selection, how we can select the seeds. Then enhancement of the soil fertility, सॉइलची फर्टिलिटी आपल्याला कशी वाढवता येईल. त्याचबरोबर पेस्ट मॅनेजमेंट, जे वेगवेगळे पेस्टचा अटॅक होतो प्लांट वरती, त्याचं पेस्ट मॅनेजमेंट आपल्याला कसं करता येईल अँड देअर कंट्रोल, त्या पेस्टचं कंट्रोल कशा पद्धतीनं करायचं आहे आणि त्याचबरोबर ह्या सीड्स कशा प्रिझर्व करायच्या. ऑल दीज ट्रेनिंग which can be given by the राहीबाई पोपरे. राहीबाई पोपरे त्याच्याविषयीचं त्यांनी ट्रेनिंग पण त्या देणार आहेत. सो राहीबाई पोपरे नोन ॲज ए सीड मदर ऑफ महाराष्ट्र. देन नेक्स्ट आपण बघू शकतो बायोडायव्हर्सिटी ऍक्ट. तर बायोडायव्हर्सिटी ऍक्ट इन बायोडायव्हर्सिटी ऍक्ट 2002. आता याच्यामध्ये आपण बघणार आहोत द हिस्टॉरिक Convention on Biological Diversity held in Rio de Janeiro 1992. बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन साठी रिओ डी जेनेरो इथं एक काय झालं होतं, हिस्टॉरिक कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी इन 1992 मध्ये ही हेल्ड केली होती. आणि त्याच्यानंतर म्हणजे कोणकोणत्या प्रकारे आपण बायोडायव्हर्सिटीचं कॉन्झर्वेशन करू शकतो. त्यानंतर 2002 मध्ये इन 2002 द वर्ल्ड समिट ऑन द सस्टेनेबल डेव्हलपमेंट इन 2002 which is held in जोहान्सबर्ग साऊथ आफ्रिका. जोहान्सबर्ग साऊथ आफ्रिका मध्ये काय केलेली होती, ही जी वर्ल्ड समिट ऑन द सस्टेनेबल डेव्हलपमेंट ह्याच्यासाठी कॉन्फरन्स अरेंज केली होती की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काय असणार आहेत, तर हाऊ वी कॅन प्रोटेक्ट दिस बायोडायव्हर्सिटी, बायोडायव्हर्सिटीचं प्रोटेक्शन आपण कशा प्रकारे करू शकतो, व्हॉट आर द डिफरंट मेथड्स फॉर द मॅनेजमेंट ऑफ दिस सस्टेनेबल डेव्हलपमेंट. देन दिस बायोडायव्हर्सिटी BD Act, that is means the Biodiversity Act 2002 in compliance with the Convention on Biological Diversity. जे काय बायोलॉजिकल कन्व्हेन्शन ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी जे असणार आहे, विच इज
द रिओ दी जेनेरो 1992 मध्ये जे काही तिथं ठरलं होतं की हाऊ द बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन विच कॅन बी कॅरिड आउट, विच इज नथिंग बट द कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, त्याच्या बेसवरती इंडियन गव्हर्नमेंटनी काय केलेलं आहे तर हा बायोडायव्हर्सिटी ऍक्ट 2002 आणलेला आहे. त्याच्यानुसार काय केलं जातं तर इज ए प्रोटेक्शन टू द डिफरंट द प्लांट्स अँड ॲनिमल्स, वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स अँड ॲनिमल्स आहेत त्याला काय केलेलं आहे प्रोटेक्शन दिलं. या प्रोटेक्शन मध्ये जे काही प्लांट्स ॲनिमल्स आहेत म्हणजे एकदा का आपण हॅबिटॅट काय केली कॉन्झर्व केली का आपोआपच काय होणार आहे तिथं प्रेझेंट असलेले वेगवेगळे ॲनिमल्सचं पण काय होणार आहे कॉन्झर्वेशन होणार आहे. अँड देर आर 3 टायर सिस्टीम एस्टॅब्लिश्ड विथ, याच्यामध्ये 3 टायर सिस्टीम एस्टॅब्लिश केली गेली. and this 3 tier system established with NBA, that is National Biodiversity Authority. ही जी काय 3 टायर सिस्टीम एस्टॅब्लिश केलेली आहे कुणाबरोबर केलेली आहे तर नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटी. देन द SBBS, that is the State Biodiversity Boards, स्टेट लेवलची आहे, that is the State Biodiversity Boards स्टेट लेवलला. नॅशनल लेवलला कोणती आहे नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटी. अँड BMC, that is बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटी ॲट ए लोकल लेवल. लोकल लेवलला जी असणार आहे ती कुठली आहे BMC, that is the बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटी. अँड these three tier system which is established for the conservation of the plants and animals. Plants and animals च्या conservation साठी ही 3 tier system establish केली गेली, national level, state level and the local level. Then the for approval of utilization of any biological resources for the commercial or research purpose, the इट इज, आता जर आपण बघतो की कुठल्याही प्रकारचं आपल्याला काय करायचं असेल द जे काही रिसोर्सेस आहे बायोडायव्हर्सिटी जे असणार आहे त्या नेचरमध्ये प्रेझेंट असलेले जे सोर्सेस असतील त्याचा कमर्शियल आपल्याला किंवा रिसर्च पर्पजसाठी युटिलायझेशन करायचं असेल तर त्याच्यासाठी काय पाहिजे आपल्याला त्याचा अप्रुव्हल आपल्याला पाहिजे. फॉर अप्रुव्हल ऑफ युटिलायझेशन ऑफ एनी बायोलॉजिकल रिसोर्सेस फॉर कमर्शियल ऑर रिसर्च पर्पज it is mandatory for the foreigners. Then also it is mandatory for the NRI, that is National Research Institute असेल किंवा फॉरेनर्स असतील किंवा इंडियन सिटीजन्स असतील त्याचबरोबर काय असतील वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स असतील. देन टू सीक द परमिशन फ्रॉम द NBA, म्हणजे ह्या ज्या काही सगळ्या असणार आहेत म्हणजे इट इज मॅन्डेटरी. मॅन्डेटरी म्हणजे काय असणार आहे कंपल्सरी आहे कुणासाठी तर मग ते फॉरेनर्स असू देत, नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट असू दे किंवा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स असतील, इंडियन सिटीजन्स असतील, ज्यांना जर रिसर्च पर्पज साठी किंवा काय असेल तर कमर्शियल लेवलला जरी कुठल्याही प्रकारचा सोर्स बायोडायव्हर्सिटी वापरायची असेल त्याचं युटिलायझेशन करायचं असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे दे टेक द अप्रुव्हल फ्रॉम द NBA. जे काही नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटी आहे त्यांच्याकडून अप्रुव्हल घेणं गरजेचं आहे टू सीक द परमिशन फ्रॉम द NBA कडून त्यांनी परमिशन घेणं गरजेचं आहे फॉर द युटिलायझेशन ऑफ दीज रिसोर्सेस. या युटिलायझेशनचं यूज करण्यासाठी त्यांनी परमिशन घेणं गरजेचं. देन नेक्स्ट आपण बघू शकतो इफ नॉट सीकिंग द अप्रुव्हल ऑफ NBA, तर समजा या NBA चं नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटीचे काय नसेल नॉट सीकिंग अप्रुव्हल फॉर NBA कॅन इन्क्युअर जेल अँड फाईन अप टू 10 लाख रुपीज. म्हणजे जर समजा त्यांनी कुठल्याही प्रकारची परमिशन ही नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटी कडून घेतली नसेल तर त्यांना काय होणार आहे जेल पण होऊ शकते आणि त्याचबरोबर 10 लाखापर्यंत त्यांना फाईन बसू शकतो. And so there is a need of the seeking the permission from the NBA. म्हणजे कुठल्याही प्रकारचा रिसोर्स बायोडायव्हर्सिटीचा जर यूज करायचा असेल तुम्हाला म्हणजे रिसर्च साठी असेल किंवा अदर पर्पज साठी जर आपण काय करणार आहोत आपण ह्याचं युटिलायझेशन करणार आहोत असू तर काय असणार आहे ह्या बायोलॉजिकल रिसोर्सचा यूज करण्यासाठी आपल्याला ह्या
NPH ची काय घेतली पाहिजे, परमिशन घेतली पाहिजे. अदरवाईज काय होऊ शकते, त्याच्यामध्ये आपल्याला फाईन बसू शकतो. दिस इज नथिंग बट द बायोडायव्हर्सिटी ऍक्ट 2002. हाच बायोडायव्हर्सिटी ऍक्ट आहे की ज्या बायोडायव्हर्सिटी ऍक्ट मध्ये काय केलेले आहे, तर 3 टायर सिस्टीम एस्टॅब्लिश केली गेली. नॅशनल लेवल, स्टेट लेवल आणि लोकल लेवलला ही सिस्टीम एस्टॅब्लिश केलेली आहे. आणि या सिस्टीम नुसार काय असणार आहे, जेव्हा एखाद्या एरियामधलं तुम्ही बायोलॉजिकल सोर्स वापरता, तो सोर्स वापरण्यासाठी तुम्हाला NPH ची परमिशन घेणं गरजेचं आहे. त्याचा अप्रुव्हल तुमच्याकडे पाहिजे, तरच तुम्ही त्याचं त्या बायोलॉजिकल सोर्स वापरू शकता तुम्ही. अदरवाईज तुम्हाला त्याच्यासाठी फाईन बसू शकतो, जेल होऊ शकते. And this is nothing but the Biodiversity Act 2002 for giving the protection of the different plants and animal species to conserve the biodiversity. Biodiversity conservation साठी हा ऍक्ट काय केलेला आहे, 2002 मध्ये लागू केला आहे, 2002 पासून लागू केला आहे. सो दिस इज ऑल अबाउट द बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन. याच्याशी रिलेटेड आपल्याला बरेचसेच क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. एक तर ब्रॉड क्वेश्चन मध्ये आपल्याला इन सिटू कॉन्झर्वेशन, एक्स सिटू कॉन्झर्वेशन विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर हाऊ वी कॅन कॉन्झर्व द बायोडायव्हर्सिटी बाय द ex situ conservation, how we can conserve the biodiversity by in situ conservation. Then the next आपल्याला विचारलं जाऊ शकतं द ब्रॉड म्हणजे जे काही 3 रिझन्स असणार आहेत, रिझन्स फॉर कॉन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. ऑल दीज पॉइंट्स विच आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर थेअरी ॲज वेल ॲज नीट एक्झाम. नीट एक्झाम मध्ये पण याच्याशी रिलेटेड आपल्याला बरेचसेच क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. किंवा हे जे काही आपल्याला नेम्स दिलेले आहेत, सेपरेट ग्रुपचे नावं दिलेले आहेत, ते पण आपण लक्षात ठेवले पाहिजे. त्याच्याशी रिलेटेड सुद्धा एखादा क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. So this is all about the biodiversity conservation. Thank you.